ओके, तर मी माझ्या यूट्यूबच्या चॅनल थ्रू कसे आणि किती पैसे कमवते तर ते आज मी डिटेलमध्ये एक्झॅक्टली तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सोबतच जो मी कॉन्टॅक्ट घेते तर तो कॉन्टेंट कशाच्या बेसिसवरती घेते तर ते पण मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, सो दॅट जास्तीत जास्त लोक आपल्या चॅनलसोबत जे तर ती जोडली जाऊ शकतात. काही मार्केटिंग स्ट्रॅटेजीज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, सो दॅट ॲज अ बिगिनर जर तुम्ही सुद्धा यूट्यूब चॅनल चालू करणार आहात तर लवकरात लवकर तुमचं चॅनल मॉनिटाईज करून लवकरात लवकर कशाप्रकारे तुम्ही यूट्यूब थ्रू अर्निंग चालू करू शकता तर ते आज मी डिटेलमध्ये तुमच्यासोबत एक्सप्लेन करणार आहे. सोबतच काही टॉपिक्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, सो दॅट फेसलेस व्हिडिओज मोस्टली तुमची रिक्वेस्ट आहे तर ते तुम्ही व्हिडिओज जे असतील तर ते कशाप्रकारे आणि कोणत्या व्हिडिओज तुम्ही बनवू शकता तर आपण डिटेलमध्ये एक्सप्लोर करणार आहे. ठीक आहे, तर आज मी असं सहज बसले होते आणि कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचा तर भरपूर टॉपिक्स आहेत आता, कारण आता तुम्हाला बघा रोज व्हिडिओ आपल्या चॅनलवरती रोज सकाळी 7 वाजता आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल, कारण तुमचे भरपूर कॉमेंट्स आलेले आहेत आणि त्या कॉमेंटशी तुमचे व्हिडिओज करता करता रोज एक व्हिडिओ तर होऊनच जातो. त्यामुळे रोज सकाळी 7 वाजता आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड होणार आहे जास्तीत जास्त माहिती तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. ओके, तर मी आज सर्च करत होते काय शेअर करायचं तर मला ट्रेंडिंग टॉपिक्समध्ये दिसलं की तुम्हाला सगळ्यांना यूट्यूब थ्रू पैसे कसे कमवायचे, यूट्यूब थ्रू अर्निंग कशी करायची तर त्याचे डिटेल्स हवे आहेत. आणि मग म्हटलं की जर आपल्या ऑडियन्सला हा टॉपिक हवा तर नक्कीच हा टॉपिक घेऊयात. तर त्या हिशोबाने मी पूर्ण जो माझा व्हिडिओ आहे तर तो प्लॅन केलेला आहे, त्या अकॉर्डिंगली आपण चालू करणार आहोत. तर नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जी बेल आयकॉन दिसते ना तर ती सुद्धा हिट करा, म्हणजे आपली नवीन व्हिडिओ आली की त्याची नोटिफिकेशन जे तर ती लगेचच तुम्हाला मिळून जाईल. तर आजच मला एक कॉल आला होता, माझे एक स्टुडंट आहेत आणि सबस्क्रायबर्स पण आहेत, तर त्या कॉल केला, त्या रडत होत्या कॉलवरती आणि त्या म्हटल्या की तुम्ही इतकं डिटेलमध्ये आणि इतकं जेन्युअनली इतकं एक्झॅक्ट कसं सांगताय. तर सांगायचं म्हणजे तर ज्या गोष्टी असतात तर त्या ॲज इट इज रॉ जर मी तुमच्यासमोर शेअर केल्या तर मला वाटते कुठेतरी ट्रान्सपरन्सी जी आहे तुमच्या आणि माझ्या रिलेशनमध्ये तर ती बिल्ड होते. आणि येस, काही गोष्टी आपल्याकडून चुकतात तर त्या चुका माझ्याकडून ज्या चुका झालेल्या आहेत तर त्या तुम्ही कशा प्रकारे टाळू शकता तर हा माझा एक जेन्युअनली प्रयत्न असतो. कारण ही जी यूट्यूबची जर्नी आहे माझी तर मला ऑलमोस्ट 2-3 वर्ष लागले माझं हे जे चॅनल आहे तर ते ग्रो करण्यासाठी. तर या जर्नीमधून मी काय काय शिकले, कशाप्रकारे मी चॅनल चालू केलं, काय हेट कमेंट्स मला आल्या, मी कशा ओव्हरकम केलं, तर डिटेलमध्ये हा जो आहे माझ्या लाईफचा एक्सपिरियन्स जो आहे तर तो मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि सांगायचं झालं तर त्यांचं असं पण म्हणणं होतं की इतक्या कमी वयामध्ये इतक्या जास्त गोष्टी तुम्ही बोलतात तर ते कसं, तर खूप एक्सपिरियन्स थ्रू आपल्या लाईफमध्ये आहेत. मग एक्सपिरियन्स येताना किंवा कोणतं निगेटिव्ह एक्सपिरियन्स येताना कधीच कोणाच्या लाईफमध्ये वय बघून येत नाहीत. त्यामुळे जे निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस आलेले असतात, फायनान्शियल प्रॉब्लेम्स प्रत्येकाच्या लाईफमध्ये येतात, त्याचप्रकारे आमच्या लाईफमध्ये सुद्धा आलेले होते. मग त्यातून कसं आम्ही ओव्हरकम झालो हे मी खूप जवळून बघितलेलं आहे की लोक फायनान्सशी रिलेटेड काय चुका करतात आणि मग नंतर त्याचा खूप मोठा पश्चाताप होतो. त्यामुळे ह्या गोष्टी मी खूप जवळून बघितलेल्या आहेत. त्यामुळे माझे एक जेन्युअन प्रयत्न असतो की जे प्रॉब्लेम्स ज्या गोष्टी मला फेस करायला लागल्या तर ते इतरांना करायला लागू नयेत, तर त्याच्यासाठीच मी पूर्ण ॲज इट इज रॉ कंटेंट तुमच्यासोबत जो आहे तर तो शेअर करत असं. एक्सपिरियन्स कुठून आला तर एक्सपिरियन्स जो आहे इतका तर तो स्वतःच्या अनुभवातूनच आलेला आहे, तर तोच मी तुमच्यासोबत शेअर करत असते. ओके, तर सगळ्यात पहिला तुमचं यूट्यूब चॅनल आहे ना तर ते अगदी फोनवरून चालू करू शकता. तुमचं बेसिक एक रिक्वायरमेंट असतं, विचारताय तुम्ही की ट्रायपॉड घ्यावाच लागेल काय, तो ऑलरेडी माझ्याकडे ट्रायपॉड आहे पण मी तुम्हाला दाखवते नंतर. इथे मी स्क्रीन फोटो ॲड करते की मी माझा फोन जो आहे तर तो एका माझ्या मुलांच्या खेळण्यावरती ठेवलेला आहे आणि एक नॅचरल लाईट मी बघितलेली आहे आणि नॅचरल लाईटला मी बसलेलं. बॅकग्राऊंडला बॅक साईडला ब्लॅकबोर्ड आहे जो की मी क्लीन करणं अपेक्षित होतं, माझ्या मुलींनी त्याच्यावरती लिहिलेलं आहे बट तो मी क्लीन नाही केला. बट एक बॅकग्राऊंड अशा प्रकारचा घ्यायचा. आता बॅकग्राऊंड घेताना ठीक आहे, तुमचं चॅनल ज्यावेळी चालू करताय मोस्ट कॉमन चुका भरपूर जण करतात. जर तुमचं बॅकग्राऊंड लाईट कलरचं असेल ठीक आहे, लाईट, तर तुमचा जो ड्रेस आहे ठीक आहे किंवा तुम्ही आहात तर ते डार्क ड्रेसेस घ्या. ठीक आहे, तर बॅकग्राऊंड या कलरचा आहे, मी ड्रेस पण व्हाईट किंवा ऑफ व्हाईट घातला तर व्हिडिओमध्ये तो कॉन्ट्रास्ट किंवा तो फील येणार नाही. ठीक आहे, आणि जर तुमचं बॅकग्राऊंड डार्क कलरचं असेल मग तुमच्या ड्रेस टाईप असतील तर ते लाईट कलरचे घ्या. ठीक आहे, त्यामुळे एक अस्थेटिक लुक येतो, एक प्रोफेशनल लुक येतो. कुठलाही एक पार्ट धरा, कुठलीही एक भिंत घ्या जिथे नॅचरल लाईट येतो. जर तुम्ही विथ फेस व्हिडिओज करत आहे माझ्यासारखे तर, आणि तुमचा प्रश्न होते की तो माईक कोणता वापरतेस तर मी ग्रेनारोचा माईक वापरते, त्याची लिंक मी आज तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर असा हा ग्रेनारोचा माईक असतो, याच्यामध्ये ना
हे असे 2 रिसिव्हर असतात, ठीक आहे. हे 2 रिसिव्हर असतात दोघांचे, मी पॉडकास्टसाठी आणले होते ते. तर तुम्ही अशा प्रकारे हे असतं. इथे एक मोबाईलला लावण्यासाठी एक रिसिव्हर असतो, तर तो तुम्हाला मिळतो. असे टोटल 3 सेट्स मिळतात. तर चार्जिंग करायचा एक 2-3 दिवस मला इझिली जातो, सेम जो आहे तर तो याच चार्जिंगवरती. पुन्हा पुन्हा चार्जिंग करावं लागत नाही. खूप चांगली चार्जिंग कॅपॅसिटी त्याची आहे. तर मी लिंक तुम्हाला देते, तर तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही बाय करू शकता. ऑलमोस्ट 2000ला मी घेतलेला आहे, पण सुरुवातीलाच मी घेतला नव्हता बरं का. मला यूट्यूब थ्रू पेमेंट यायला चालू झाल्यानंतर मी घेतला. सुरुवातीच्या माझ्या व्हिडिओज बघितला तर नॉर्मल जसे असे असतात तर त्याच पद्धतीने आहेत. तुमच्या अकॉर्डिंगली जर तुम्ही अफोर्ड करू शकत असाल तर तुम्ही माईक जो आहे तर तो घेऊ शकता. ओके, हा होता पार्ट तुमचा विथ फेस व्हिडिओज जर करायचे असतील तर. आता फेसलेस व्हिडिओज जर तुम्हाला करायचे असतील तर तुम्हाला भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. जसं की आता सध्या आपण म्हणजे मी माझ्या भावासोबत माझं डिस्कशन चालू होतं की माझ्या ऑडियन्सला फेसलेस व्हिडिओज लागतात आणि मग आपण कसे व्हिडिओज देऊ शकतो किंवा काय देऊ शकतो. मग त्याने मला काही प्लॅन्स दिले. मग म्हटलं त्याला की तू तुझे जे प्लॅन्स असतील तर ते प्लीज माझ्या कोर्समध्ये ॲड कर. तर मी तुम्हाला एक व्हिडिओ इथे शेअर करते, ठीक आहे. ही जी व्हिडिओ आहे तर ती AI थ्रू आपण जनरेट केलेली आहे. तर अशा प्रकारचे फॅक्ट्सचे चॅनल्स असतील, म्हणजे टॉप 10 गोष्टी असतील, फॅक्ट्स चॅनल असतील किंवा कुठल्याही गोष्टी असतील, अगदी कुठलाही प्रॉम्प्ट तुम्ही देऊ शकता आणि कुठल्याही गोष्टी तुम्ही एक व्हिडिओ थ्रू तयार करून घेऊ शकताय AI टूल्स थ्रू. तर मी एक व्हिडिओ इथे शेअर करते, तर एकदा व्हिडिओ चेक करा कशा पद्धतीने आपण करणार आहोत. हेलो टाइगर फैंस, कर्नाटक के बिग कैट्स के बारे में न्यूज है. कर्नाटक के रिजर्व्स में टाइगर्स का नंबर 2030 में 408 से 2022 में 399 हो गया है. लेकिन चिंता मत करो, ओवरऑल पॉपुलेशन स्टेबल है. ऑफिशियल्स का कहना है कि ये कमी इसलिए है क्योंकि टाइगर्स नए टेरिटरीज ढूंढने के लिए कोर रिजर्व से बाहर जा रहे हैं. वो अनप्रोटेक्टेड फॉरेस्ट्स, नेबरिंग स्टेट्स और यहाँ तक कि इंसानों के पास के एरियाज भी एक्सप्लोर कर रहे हैं. तर हा जो तुम्ही व्हिडिओ बघितलेला आहे तर तो कम्प्लिटली AI थ्रू जनरेट केलेला आहे, ठीक आहे. आता AI क्रिएटेड कंटेंट खूप जास्त ग्रो होतोय, कारण इकडे एकतर तुमची व्हिडिओची क्वालिटी असेल किंवा जे फोटोज वगैरे वापरले जातात ना तर ते हाय क्वालिटीचे असतात आणि इकडे कुठल्याही प्रकारचा कॉपीराइट जो होतो तो येत नाही, कारण आपण एक सेपरेट यूट्यूब चॅनल ओपन केलेला आहे आणि हा जो कंटेंट आहे तर तो आपण त्या यूट्यूब चॅनलवरती पोस्ट करत आहोत आणि हे जे चॅनल आहे तर ते बूस्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत. इकडे कुठल्याच प्रकारचा कॉपीराइट तुम्हाला येत नाही. त्यामुळे जर तुम्ही कम्फर्टेबल असाल, जर तुम्हाला आवडत असेल वेगवेगळ्या टॉपिक्सवरती व्हिडिओज बनवायला, त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचे टॉप 10 ज्या गोष्टी असतील किंवा फॅक्ट्स असतील तर या गोष्टी तुम्ही घेऊन हे जे चॅनल असेल तर ते क्रिएट करू शकता. तर हे व्हिडिओज कसे क्रिएट करायचं तर हा पार्ट आपण डिटेलमध्ये आता पूर्ण डिटेलमध्ये आहे, कारण व्हॉइस वेगळीकडून आहे, त्यानंतर हे आहे पिक्चर आहे तर तो वेगळीकडून आहे, या भरपूर गोष्टी, स्क्रिप्ट वेगळीकडून आहे. तर या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत, त्या यूट्यूबच्या मास्टर क्लासमध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत. मी डिटेलमध्ये तुम्हाला लास्टला सांगेन कशाप्रकारे काय काय पद्धतीने आपण ते अरेंज केलेलं आहे. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे जर तुम्हाला काही ह्याचा विषय असतील, जसं की एज्युकेशनल कंटेंट भरपूर तुमच्यापैकी विचारतात की आम्ही टीचर आहोत आणि आम्हाला चॅनल यूट्यूबचा चालू करायचा आहे. तर एज्युकेशनसाठी ना सिम्पली तुमची स्क्रीन जी आहे ना तर ती रेकॉर्ड करायची आणि प्रेझेंटेशन एक बनवायचं, ठीक आहे. एक प्रेझेंटेशन प्रिपेअर करायचं आणि तो प्रेझेंटेशन तुम्ही तुमच्या आवाजात रेकॉर्ड करायचा, तुम्ही शिकवताना रेकॉर्ड करायचं. जसं मी माझे लेक्चर्स रेकॉर्ड करते, मी एक एक्झाम्पलसाठी तुम्हाला इथे ॲड करेन. स्टार्ट करूयात. तर सगळ्यात पहिला या जर्नीमध्ये तुम्ही सगळे पार्टिसिपेट झालात, माझ्यावरती ट्रस्ट ठेवून या कोर्ससाठी तुम्ही एनरोल केलं, तर त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना खूप खूप थँक्यू. तर हा जो आपला कोर्स असणार आहे साधारण आपला 2 महिन्याचा कोर्स आहे. तर माझ्याकडे ग्राफिक डिझायनिंगचं जे काही नॉलेज आहे तर ते मी 100% तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. कम्युनिकेट मेसेजेस. ग्राफिक डिझायनिंग म्हणजे काय तर आपण अशा टाईपचे काही पोस्टर्स डिझाईन करतोय, अशा टाईपचा काही कंटेंट आपण डिझाईन करतोय की आपला जो मेसेज आहे, जी स्किल दिसतीये तर ती आहे क्रिएटिव्हिटी, ठीक आहे. सगळ्यात पहिली जी इयर चालू झाल्यानंतर न्यूजपेपरमध्ये बघा, तर अशा प्रकारे तुम्ही तुमची स्क्रीन रेकॉर्ड, ठीक आहे, तुमच्या मोबाईलची करू शकताय किंवा तुमच्या कम्प्युटरची असेल तर कम्प्युटरची करू शकता आणि स्क्रीन रेकॉर्डिंग करून तो जो व्हिडिओ असेल तर तो विथ व्हॉइस तुम्ही तुमच्या यूट्यूब अकाउंट्सवरती पोस्ट करू शकता. मग याच्यामध्ये भरपूर वेगवेगळे ऑप्शन्स असतात. स्पोकन इंग्लिशचे असतील, मॅथ्सचे घेऊ शकताय तुम्ही किंवा इतर काही एज्युकेशनल कॉन्टेंट जो तुमचा असेल, मार्केटिंगशी रिलेटेड काय असेल तर तो कॉन्टेंट तुम्ही तुमच्या चॅनलवरती अपलोड करू शकताय. भरपूर वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. स्क्रीन रेकॉर्ड मोबाईलवरती कसं करायचं तर मोबाईलवरती इनबिल्ट स्क्रीन रेकॉर्डर असतो, जर
तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही कुठलाही स्क्रीन रेकॉर्डर, मी मोस्टली एक्स रेकॉर्डर वापरते कारण त्याला पॉइंटरसुद्धा येतो. एक्स रेकॉर्डर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि जर तुम्ही कम्प्युटर लॅपटॉपवरून करताय, विंडोजसाठी करताय, तर कंट्रोल अल्ट आर हे 3 कीज एकत्र प्रेस करायचे. तुम्ही सिम्पली ना वरती गुगलला पण विचारू शकता तुमचं जे काय लॅपटॉप आहे किंवा कम्प्युटर आहे तर त्याच्यावरती शॉर्टकट कीज काय आहेत तुमचं रेकॉर्डिंग स्टार्ट करण्यासाठी, इझिली तुम्हाला मिळून जातील आणि तुमची स्क्रीन जी आहे ना तर ती रेकॉर्डिंग चालू होईल. हे स्क्रीन रेकॉर्डिंग विथ व्हॉइस तुम्हाला तुमच्या चॅनलवरती जे आहे तर ते अपलोड करायचा. ठीक आहे. फायनान्स मोटिवेशनशी रिलेटेड कॉन्टेंट जो असेल तर तो तुम्ही देऊ शकताय. त्यानंतर गेमिंगशी रिलेटेड देऊ शकता. रिलॅक्सेशन अस्थेटिक कॉन्टेंट जो असेल, ठीक आहे, काही ॲनिमेटेड व्हिडिओज असतील तर ते तुम्ही देऊ शकताय. प्रोडक्टिव्हिटी अँड सेल्फ इम्प्रूव्हमेंट टिप्स काही असतील, कारण भरपूर आता लोकांना डिप्रेशनमधून बाहेर कसं यायचं, स्ट्रेस कसा ओव्हरकम करायचा, जर तुमचं त्याच्याविषयी नॉलेज असेल, चांगली पकड असेल त्या कॉन्टेंटविषयी तर नक्कीच तो कॉन्टेंट तुम्ही शेअर करू शकता. कारण कॉन्टेंट म्हणजे सध्या सगळीकडे टॉपला आहे. जर तुमचं कॉन्टेंट चांगला असेल ना, कॉन्टेंटची क्वालिटी चांगली असेल, आता मी इथे येऊन काहीतरी बडबड केलं आणि गेले तर माझं चॅनल ग्रो होईल का? नाही. जर माझे कॉन्टेंट व्हॅल्युएबल असेल इतरांसाठी, जर तो गरजेचा असेल लोकांना किंवा तो कन्झ्युम केल्यानंतर लोकांच्या लाईफमध्ये काहीतरी व्हॅल्यू ॲड होत असेल तर नक्कीच माझा कॉन्टेंट जो आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. ठीक आहे. मग माझा व्यवसाय कुठला असेल, एखादा मी प्रॉडक्ट सेल करते किंवा एखादा मी सर्व्हिस सेल करते, ठीक आहे, तर कुठलाही पार्ट मी सेल करते तर माझं कॉन्टेंट जबरदस्त असेल तर नक्कीच माझं यूट्यूबचं चॅनल असेल किंवा त्या कॉन्टेंटशी रिलेटेड जो काही व्यवसाय असेल तर तो सुद्धा माझा पॉवरफुल चालणार आहे. ठीक आहे. तर भरपूर वेगवेगळे ऑप्शन्स जे होते तर ते मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. अशा टाईपमध्ये तुम्ही कुठलाही चॅनल जो असेल तर तो क्रिएट करू शकता. तुमचे काय ऑप्शन्स आहेत तर ते प्लीज मला कमेंट करून सांगा की तुम्ही कोणते कन्सिडर केलेले आहेत टॉपिक्स, तर त्याच्याविषयी आपण डिटेलमध्ये व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करूया. ओके. आता तुमचं चॅनल ग्रो कसं करायचं, ठीक आहे. तर चॅनल तुमचे भरपूर जणांचे कमेंट्स येतात की चॅनल चालू केलेला मॅडम पण चॅनल ग्रो होत नाही आहे. ठीक आहे. तर चॅनल ग्रो कसा करायचा, सगळ्यात पहिली गोष्ट तुमचा लोगो, तुमचं नाव आणि तुमचे जनरल सेटिंग्स. ठीक आहे. यूट्यूब स्टुडिओ ओपन करायचा. यूट्यूब स्टुडिओ ओपन केल्यानंतर सेटिंग्समध्ये जायचं. जर मोबाईल वापरताय तर यूट्यूब स्टुडिओ डेस्कटॉप मोडमध्ये ओपन करायचा. डेस्कटॉप मोडमध्ये ओपन केल्यानंतर सेटिंग्समध्ये जायचं आहे आणि सेटिंग्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या चॅनलचे जे काय टॅग्स असतील, रिलेटेड जे काही टॅग्स असतील तर ते कंपल्सरी ॲड करायचे. फॉर एक्झाम्पल माझ्या चॅनलचे जे टॅग्स आहेत तर ते वर्क फ्रॉम होम असतील किंवा बिझनेस आयडियाज असतील, ग्राफिक डिझायनिंग असेल, सोशल मीडिया एजन्सी असेल तर हे रिलेटेड असतील, कारण याच्याशी रिलेटेड माझा जो कॉन्टेंट आहे तर तो मी बनवते. जर तुम्ही कुकिंगच्या व्हिडिओज करताय ना तर मग कुकिंगचे रिलेटेड टॅग्स तुम्ही ॲड करा. हे टॅग्स काय करायचे तर ते तुम्हाला ChatGPTवरती मिळून जातील की कोणते टॅग्स तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. SEO फ्रेंडली असले पाहिजेत, म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन फ्रेंडली असले पाहिजे. तर ChatGPT जो असेल तर तो यूज करा. ठीक आहे. तर टॅग्स एंटर केले. टॅग्स खूप महत्त्वाचे आहेत. कॅटेगरी सेट करणं तुमच्या चॅनलची तुमच्या निशच्या अकॉर्डिंगली खूप जास्त महत्त्वाचं नाही तर मग तुम्ही व्हिडिओज अपलोड करताय पण चॅनल काय ग्रो होत नाही, कारण चॅनलची मेन कॅटेगरीज तुम्ही सेट केलेली नाही आहे, त्यामुळे चॅनल ग्रो होणार नाही. त्यामुळे तुमचं कॅटेगरी चूज करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर कॅटेगरी चूज करा. त्याच्यानंतर तुमचा पहिला व्हिडिओ, ठीक आहे, तर पहिला व्हिडिओमध्ये जितकं जास्त, पहिल्या व्हिडिओमध्ये मी अपेक्षा करत नाही आहे किंवा कोणीच अपेक्षा करत नाही की तुमचा व्हिडिओ खूप चांगला असेल, तुमचं कॉन्टेंट खूप चांगलं असेल, बट ॲटलिस्ट ट्राय करा की जास्तीत जास्त नॉलेजेबल व्हिडिओ, जास्तीत जास्त व्हॅल्युएबल आणि कॉन्फिडंट व्हिडिओ. ठीक आहे. जरी तुम्ही असं बोलताय ना तरी कॉन्फिडन्स तुमच्या व्हिडिओमधून, तुमच्या कॉन्टेंटमधून, कारण तुम्ही तुमच्या कॉन्टेंटशी खूप जेन्युइन आहात आणि कॉन्फिडंट आहात हे तुमच्या व्हिडिओज थ्रू लोकांना समजलं पाहिजे. त्यामुळे कॉन्फिडन्स जो आहे तर तो शो करा आणि तुमचं चॅनल जे आहे तर ते स्टार्ट करा हळूहळू. ठीक आहे. डे बाय डे, स्टेप बाय स्टेप तुमचं कॉन्फिडन्स लेवल जो आहे तर तो वाढेल. तर इनिशियल स्टेजला माझी एक टिप आहे, इनिशियल स्टेजला तुमचा चॅनल तुमच्या कुठल्याही फॅमिली मेंबर्सना, फ्रेंड्सना सर्क्युलेट करू नका, फॉरवर्ड करू नका, कारण इथे तुमचं कॉन्फिडन्स लेवल डाऊन होऊ शकतो. हे काय बोलतील, ते काय बोलतील असं आपल्याला वाटतंय, मग ते हेट कमेंट्स करतील किंवा आपल्यावरती हसतील तर असं सुद्धा वाटतंय. त्यामुळे इनिशियल स्टेजला तुमचा व्हिडिओ किंवा तुमचं चॅनल शेअर करू नका तुमच्या फॅमिली मेंबरसोबत. ऑटोमॅटिकली ज्या लोकांना तुमच्या कॉन्टेंटची गरज आहे तर ती लोक तुमच्या चॅनलला जोडले जाणार आहेत तुमच्या सर्च इंजिनमुळे. ठीक आहे. त्यामुळे तुमच्या फॅमिली मेंबर्सना शेअर करून किती तुम्हाला सबस्क्रायबर्स मिळतील, एक 10, 20, 30, 40, 100 सबस्क्रायबर्स मिळतील फॅमिली मेंबर्स थ्रू. ठीक आहे. पण त्या 100 सबस्क्रायबर्ससाठी तुमचं कॉन्फिडन्स लेवल सॅक्रिफाईस करू नका, कारण कसं असतं आपल्याला एक ह्युमन टेंडन्सी आहे की जर आपल्या एखादी ओळखीची व्यक्ती असेल ती आपल्या समोर उभारली आहे आणि काहीतरी आपण नवीन एखादी गोष्ट करतोय ना तर मग आपण स्वतःला जज करतोय किंवा आपल्याला असं वाटतं की ही व्यक्ती आपल्याला जज करेल आणि नंतर आपल्याला हसेल, आपल्यावरती हसेल असं आपल्याला वाटतं. त्यामुळे तुमचं कॉन्फिडन्स लेवल लो होऊ देऊ नका. तुम्ही तुमचा चॅनल
सुरुवातीला तरी लोकांपर्यंत पोहोचू नका. मी माझा चॅनल चालू केला आणि मी ती चूक केली, भरपूर लोकांना माझा चॅनल पाठवला आणि मग आहे ना काही लोक सरळ सरळ बोलायचे की काय कॉन्टेंट बनवतेस, आम्हाला हसायला येते. कारण त्यावेळी ना मी ट्रॅव्हलिंगचे बनवायचे, व्लॉग्स बनवायचे. मग असं वाटायचं का म्हणजे कधीतरी निगेटिव्ह कमेंट्स आल्यावरती आपल्या मनामध्ये पण काहीतरी डिमोटिवेट आपण व्हायला होतं. पण माझं तसं नाही आहे, मी कधीच कुणाच्या निगेटिव्ह कमेंट्सने मोटिवेट होत नाही. तर मी तेव्हा ठरवलं होतं की आता तुम्ही हसताय ना, तर काही दिवसांनी तुम्ही नक्कीच पश्चाताप होईल किंवा काही दिवसांनी तुम्ही नक्कीच रडाल माझं यूट्यूब चॅनल बघून. आणि आता खरंच इतकं ग्रो झालेलं आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे, प्रेमामुळे. आपलं चॅनल 67,000 सबस्क्रायबर्स क्रॉस झालेले आहेत. कधी कधी मला पण विश्वास बसत नाही आणि माझ्या सबस्क्रायबर्सना पण बसत नाही. कारण मला ना खूप जणांचे फोन येतात आणि ते म्हणतात की मॅडम तुमचे सबस्क्रायबर्स 3,000 होते, 4,000 होते, आम्ही तेव्हा तुमचे व्हिडिओज बघायचो आणि आता अचानक तुमचं चॅनल बघितलं आणि तुमचे सबस्क्रायबर्स 60,000 क्रॉस झालेले आहेत आणि खूप ग्रेट अचिव्हमेंट तुम्ही केलेले. असे तुमचेसुद्धा मला कॉल्स येतात आणि खरंच मला खूप छान वाटतंय. तर तुमच्या कामातून, तुमच्या एफर्ट्समधून तुमचे जे काय हे आहेत म्हणजे तुमचं जे काम आहे ना, तर ते दाखवून द्या. लोकांच्या कुठल्याही बोलण्यावरती तुम्ही लक्ष देऊ नका आणि त्याच्यासाठी सिम्पली तुमचं चॅनलच शेअर करू नका. कोणालाच कळणार नाही आहे तुमचं यूट्यूब चॅनल जे आहे तर ते तुम्ही क्रिएट केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता स्ट्रॅटेजीज काय वापरायच्या, तर स्ट्रॅटेजीज खूप महत्त्वाच्या आहेत. सुरुवातीची आपली हीच स्ट्रॅटेजी असेल की शॉर्ट्स प्लस लॉंग. कारण बघा, ज्यावेळी तुम्ही तुमचं चॅनल मॉनिटाईज करताय किंवा ज्यावेळी तुम्हाला यूट्यूब थ्रू पैसे कमवायचे असतात, तर तुम्हाला क्रायटेरियाला दिला जातो की 1,000 सबस्क्रायबर्स तुमचे असले पाहिजेत आणि 4,000 तास तुमचं चॅनल जे आहे ते बघितलं गेलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला एकतर सबस्क्रायबर्स हवी आहेत, सोबतच तुम्हाला वॉच टाईमसुद्धा वाढवायचा किंवा शॉर्ट्स थ्रू तुम्ही चॅनल जे आहे तर ते ग्रो करू शकता. आपण कन्सिडर करूयात की शॉर्ट वॉच टाईम आणि 1,000 सबस्क्रायबर्स आपल्याला ग्रो करायचे. आता हा जो 1,000 सबस्क्रायबर्सचा टप्पा आहे, तर तो फक्त आणि फक्त शॉर्ट्स थ्रू तुम्ही लवकरात लवकर जो आहे तर तो अचीव्ह करू शकता. म्हणजे रोज शॉर्ट्स अपलोड करा. ठीक आहे. डेली शॉर्ट्स अपलोड करा तुमच्या कॉन्टेंटशी रिलेटेड. आणि लॉंग व्हिडिओज जे असतील तर मग सुरुवातीच्या स्टेजला तुम्ही आठवड्यातून 2 वगैरे असतील तर ते अपलोड करू शकता. इकडे कन्सिस्टन्सी मॅटर करते. ठीक आहे. आठवड्यातून 2 कंपल्सरी अपलोड करायचेच आहेत. सोबतच कधी अपलोड करणार आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही काहीतरी फिक्स केलं की मंडेला सोमवारी करणार आहात आणि मग शुक्रवारी करणार आहात, असे 2 वार तुम्ही जर सिलेक्ट केले असतील तर ते 2 वार सिलेक्ट करा आणि त्याच वारी तुमचा जो कॉन्टेंट असेल ना तर तो अपलोड करा. तर ती जी 8ची सिरियल आहे तर ती चुकून त्यांनी 9 वाजता लावली तर काय होणार आहे, 8 वाजता त्यांचा ऑडियन्स तिथे येऊन बसला होता पण सिरियल टाईमवरती आलीच नाही, 9 वाजता आली आणि 9 वाजता त्या लोकांना माहितीच नव्हतं ही सिरियल लागणार आहे. त्यामुळे मग तिकडे त्या व्हिडिओला त्यावेळी अपेक्षित वेळी तिकडे रिस्पॉन्स जो आहे तर तो मिळणार नाही. तर असं नाही व्हायला पाहिजे. तर एक टाईम आणि तुमचे डेट्स, तुमचे वार जे आता ते ठरलं पाहिजे. जसं की मी आता तुम्हाला सांगितलं की माझ्या चॅनलवरती आता सध्या मी ट्राय करते तुम्हाला रोज डेली तुमचा एक नवीन व्हिडिओ तुमच्या रिक्वायरमेंटनुसार जो असेल तर तो मी अपलोड करेन सकाळी 7 वाजता. तर मला डेली ॲट एनी कॉस्ट रोज सकाळी 7 वाजता तुमच्यासाठी व्हिडिओ जो आहे तर तो अपलोड करायचा आहे. सोबतच क्वालिटी जी आहे तर ती कॉम्प्रोमाइज करायची नाही. चांगला कॉन्टेंट तुमच्यासोबत जो आहे तर तुम्ही शेअर करणार. मग आता मी काय करणार, 2-3 टॉपिक्स असे घेणार की 20-20 मिनिटाचे व्हिडिओज होतील आणि बाकीचे आहे तर ते मी असे करेन आठवड्यातून की छोटे तुमचे जे टॉपिक्स असतील जसं की गुगल ड्राईव्ह काय आहे किंवा गुगल माय बिझनेस काय आहे, कशा पद्धतीने करायचं, हे जे छोटे टॉपिक्स आहेत ना तर ते मी एक वारी जे असतील तर ना तर ते घेईन. तर ही तुमची स्ट्रॅटेजी तुम्हाला पहिलं प्लॅन करायची की कधी काय पोस्टिंग करणार आहात आणि मग पोस्ट करा. उगाच एखादी व्हिडिओ आज बनवली मग आता वाजलेत किती रात्रीच्या 8 मग एखादी व्हिडिओ बनवली आहे म्हणून पोस्ट करणं तर ते चुकीचं आहे. तुमचा ऑडियन्स तुमच्या चॅनलवरती कधी असतो तर ते सुद्धा चेक करायचं. तर मी सध्या पण अजून पण मी शॉर्ट्सवरती खूप जास्त काम करते. शॉर्ट्स बघा मी सकाळी पण अपलोड करते, रात्री पण मी काल रात्री एक शॉर्ट अपलोड केला होता, किरण मॅडमचा अपलोड केला होता त्यांची सक्सेस स्टोरीचा. तर तो सुद्धा त्याला सुद्धा छान व्ह्यूज आले. आय थिंक आता 10K वगैरे व्ह्यूज आले असतील. तर मी थोडी वेगवेगळ्या याच्यामध्ये ट्रायल करते की कधी मी शॉर्ट्स अपलोड करू शकते. सकाळी 7 वाजता करू शकते का किंवा रात्री 8 वाजता, 10 वाजता काल मी केला होता. तर 10 वाजता सुद्धा माझा ऑडियन्स जो आहे तो ॲक्टिव्ह असतो. त्यामुळे त्यावेळेला सुद्धा माझे शॉर्ट्स जे असतील ना तर ते चांगले चालतात. त्यामुळे तुमचा थोडंसं ट्रायल एरर करायचं, कधी आपले शॉर्ट्स चालतात कधी नाही चालत हे आपल्या लक्षात येतं आहे 1 महिना 2 महिन्याच्या एक्सपिरियन्स नंतर आणि नक्कीच मग तुम्ही त्याच्या अकॉर्डिंगली करू शकता. तर शॉर्ट्स प्लस लॉंग दोन्हीचं कॉम्बिनेशन करा. शॉर्ट्समुळे तुम्हाला सबस्क्रायबर्स मिळणार आहेत आणि लॉंग व्हिडिओमुळे तुमचा वॉच टाईम जो आहे तर तो वाढणार आहे. तर दोन्ही एकत्र जर तुम्ही केले ना तर पहिला थोडंसं आपण सबस्क्रायबर्सवरती काम करूयात. सबस्क्रायबर्स येऊ देत चॅनलवरती, कारण जर तुमचे सबस्क्रायबर्स 500-600च्या वरती आले ऑर्गॅनिकलीच चॅनल ग्रो करा. कोणालाही चॅनल ग्रो करण्यासाठी वॉच टाईम वाढवण्यासाठी पैसे देऊ नका, कारण ते पैसे जरी तुम्ही दिले ना तरी तुम्हाला त्याच्यातून काहीच बेनिफिट जो आहे तर तो होणार नाही. ऑर्गॅनिकली जितका जास्त तुमचा ऑडियन्स असेल ना तर तितकं जास्त तुम्हाला बेनिफिट्स आहेत.
लॉंग टाईम जर्नीमध्ये, कारण यूट्यूब जे आहे ना आता ते लॉंग टाईम जर्नी आहे. ते आत्ता जस्ट चालू केलं, 1-2 महिन्याचा खेळ आहे तर असं नाही, लॉंग टाईम जर्नी आहे. त्यामुळे तुमचा जो सबस्क्रायबर आहे ना तर तो चांगल्या पद्धतीचा असला पाहिजे. ओके, ही स्ट्रॅटजी घेऊन काम करा, नक्कीच तुम्हाला याच्यातून काही ना काहीतरी मोटिवेशन मिळालं असेल. हो, आता वेळ आहे आपला यूट्यूब स्टुडिओ आहे ना तर तो चेक करण्याची. तर चालू करूयात आपला यूट्यूब चॅनल कसा आहे आणि त्याच्या थ्रू मी किती इन्कम करते तर ते मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करते. ओके, तर आपण बघूयात की माझा यूट्यूब स्टुडिओचा जो काय अनालिटिक्स आहे, मी यूट्यूब तरी किती अर्न करते तर ते आज मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते. तर हा माझा यूट्यूबचा डॅशबोर्ड आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला सगळ्यांना दिसतंय. तर हा माझा यूट्यूबचा डॅशबोर्ड आहे. तर टोटल 28 डेजचे जे काही अनालिटिक्स असतात तर ते आपल्याला फर्स्ट पेजवरती विजिबल होतात. 28 दिवसांचा वॉच टाईम किती आहे, रेव्हेन्यू किती मी जनरेट केलेला आहे, साधारण 11,000च्या आसपास पेमेंट येईल, सबस्क्रायबर्स किती वाढलेले आहेत आणि व्ह्यूज किती आलेले आहेत, आणि लास्टला काही आपले लेटेस्ट व्हिडिओज जे असतील ना तर ते इथं आपल्याला विजिबल होतात. ओके, तर बघा अर्न सेक्शनमध्ये जाते डायरेक्ट, तुमचं सगळ्यांचं आवडतं सेक्शन. अर्न सेक्शनमध्ये गेले तर आता एप्रिलचे जे काही अर्निंग्स आहेत ना तर ते भरायला चालू झालेले आहेत. आय थिंक 2 एप्रिलपासून, 2 की 3 एप्रिलपासून हे जे आहेत ना तर ते नवीन भरायला चालू झालं आहे. ज्याच्यामध्ये 16.64 म्हणजे ॲव्हरेजली एका दिवसामध्ये $4 जे आहे तर ते भरायला चालू झालेले आहेत. तर ते अजून जास्तीत जास्त कसे वाढतील तर त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा असतो. आणि वरती जे दिसतात ना 129.65 तर ते माझ्या गेल्या महिन्याचा रेव्हेन्यू आहे, जो की मला आत्ता 21 ते 27 एप्रिलपर्यंत जो आहे तर तो मिळून जाईल. मार्चचा रेव्हेन्यू आहे वरचा, एप्रिल महिन्यामध्ये मला तो जो रेव्हेन्यू आहे तर तो मिळून जाणार आहे. ठीक आहे, आणि पेमेंट ॲक्टिव्हिटीमध्ये ज्यावेळी मी क्लिक करते ना तर त्यावेळी मला बघा इथे माझे जे काही रिसेंट ॲक्टिव्हिटीज आहेत म्हणजे लास्ट पेमेंट माझे काय आहेत ना तर ते मला दिसतात. तर बघा लास्ट मंथमध्ये $251 पण मिळाले होते. म्हणजे माझे त्यावेळी ना भरपूर व्हिडिओज व्हायरल गेले होते, मोस्टली लॉंग व्हिडिओज जे होते ते आणि यूट्यूबशीच रिलेटेड होते ते व्हिडिओज. आणि त्याच्यावेळी मला $251 म्हणजे साधारण आपल्या इंडियन रुपीजमध्ये जर कन्वर्ट केलं ना तर 22,000, मला एक्झॅक्टली आठवत नाही पण 22,000 रुपये जे आहेत तर ते मला पेमेंट त्या महिन्याचं यूट्यूबचं आलं होतं. तर ही आपली ॲक्टिव्हिटी असते यूट्यूबची, आपल्याला कधी कधी किती पेमेंट मिळालेलं आहे तर तिथे असते. आणि पेमेंट ना बरोबर 21 ते 27 तारखेपर्यंत आपल्याला मिळून जाते, आपल्या अकाउंटला येतं. जे आपण बँक अकाउंट ॲड केलेली असते ना गुगल ॲडसन्सला तर त्या अकाउंटला आपलं जे पेमेंट आहे तर ते विदाऊट काय त्याच्यामध्ये असं म्हणजे करावं नाही लागत, ऑटोमॅटिकली तुमच्या इकडे पैसे भरले ना की ऑटोमॅटिकली तुमचं पेमेंट जे आहे तर ते तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतं. ठीक आहे, आता मी इथे आलेले आहे माझ्या कंटेंटच्या पार्टमध्ये. तर मी काही लेटेस्ट व्हिडिओज तुम्हाला दाखवणार आहे आणि त्या व्हिडिओजचे व्ह्यूज आणि त्याचं अर्निंग जे आहे तर ते दाखवणार आहे. तर ही व्हिडिओ 3 लाखला गेलेली आहे. तर या व्हिडिओ थ्रू मला 19K म्हणजे 19,000 जे आहे तर ते सिंगल एका व्हिडिओ थ्रू जनरेट झालेले आहेत. हा व्हिडिओ मी सिम्पली असाच घरातून बनवला होता, जस्ट काही स्ट्रॅटजी नव्हती, काहीच नव्हतं त्यावेळेला, बट स्टील मी काय काम करते घरातून तर ते मी सांगितलं होतं आणि मी बनवला होता. तर त्यावेळेला हा ओव्हरऑल त्याचा रेव्हेन्यू जो आहे तर तो 19,000 जनरेट झालेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ घेते मी, त्याचा रेव्हेन्यू बघा 2.3K म्हणजे 2,300 रुपये आत्तापर्यंत त्या व्हिडिओ थ्रू जे आहे तर ते मला मिळालेले आहेत यूट्यूबकडून. त्याच्यानंतर मी नेक्स्ट व्हिडिओ घेते जो की आता आपला लेटेस्ट व्हिडिओ होता. तर त्या व्हिडिओला पण बघा, मी ओपन करते इथे. तर अर्न सेक्शनमध्ये आल्यानंतर इथे वरती रेव्हेन्यू म्हणून एक ऑप्शन दिसतोय. तर रेव्हेन्यूमध्ये आल्यानंतर 4,600, ठीक आहे, या व्हिडिओ थ्रू मला 4,600 रुपये जे आहेत ना तर ते मिळाले आहेत. मी त्याच्यामध्ये सांगितलं होतं ना घरातूनच 10 दिवसांमध्ये 80,000 रुपये कसे कमवले. तर खूप मन लावून तुम्ही बघता हे जे फायनान्शियल काही टॉपिक्स मी सांगते ते, त्यामुळे तिथे मला 4,600 रुपये जे होते तर ते एका व्हिडिओ थ्रू जनरेट झालेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर नरसोबाची वाडी, तर हा व्हिडिओ खूप लाईफ चेंजिंग होता माझ्यासाठी. तर या व्हिडिओमुळेच आपलं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. फक्त चॅनल आधी मॉनिटाईज होण्याच्या आधी हा मी व्हिडिओ अपलोड केला होता, त्यामुळे ह्याच्यामध्ये जास्त रेव्हेन्यू जो आहे तो ॲड नाही झालेला सुरुवातीचा. बट स्टील आता जे काही थोडेफार लोक बघतात ना तर त्याचा 498 रुपये जो आहे तर तो रेव्हेन्यू याच्यामध्ये ॲड झालेला आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया यूट्यूब अर्निंग्स एक्सपोज्ड. ठीक आहे, यूट्यूबर्सचे काही इन्कम्स जे होते ना तर ते मी या व्हिडिओ थ्रू सांगितले होते. तर त्या व्हिडिओला मला बघा रेव्हेन्यू किती जनरेट झालेला आहे, 3,100 रुपये रेव्हेन्यू सिंगल एका व्हिडिओमधून. फक्त मी नोट केले होते त्यांचे रेव्हेन्यू जे काय आहेत ते, आणि ते तुमच्यासोबत ॲज इट इज जे आहे तर ते मी शेअर केले होते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बंद असलेला वाडा. तर हा पण व्हिडिओ मी चॅनल मॉनिटाईज होण्याच्या आधी केला होता. याच्या थ्रू मला 540 रुपये जे आहे तर ते मिळालेले आहेत. आणि त्याच्यानंतर मग अजून एक यूट्यूबर इन्कम रिव्हिल्ड म्हणून एक मी केला होता, जो की खूप जास्त चर्चेत गेला होता व्हिडिओ. आणि त्याच्यामधला जो रेव्हेन्यू आहे माझा एका व्हिडिओचा तर तो 1,900 रुपये आहे. म्हणजे साधारण 2,000 रुपये मला या व्हिडिओ थ्रू जे आहे तर ते जनरेट झालेले आहेत. त्याच्यानंतर हाऊ डू आय सेव्ह अँड इन्व्हेस्ट माय मनी, मी माझे पैसे सेव्ह कसे करते तर त्याच्याबद्दल मी काही फायनान्शियल टॉपिक्स घेतले होते. तर इकडे बघा इन्कम जो आहे तर तो झालेला आहे
जस्ट अ सेकंड. ओके, इन्कम जो झालेला आहे तर तो आहे 1K म्हणजे 1000 रुपीज इन्कम झालेला आहे. आता हा जो इन्कम आहे ना तो वॉच टाईमवरती कॅल्क्युलेट होतो. तुमच्या व्हिडिओला किती ॲड्स लागतात ना तर त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला हे जे पैसे असतील ना तर ते मिळतात. आता इथे बघा हा एक व्हिडिओ होता यूट्यूबशीच रिलेटेड आहे, तर याचा पण मी रेव्हेन्यू जो आहे तर तो चेक करते किती झालेला आहे. तर 462 रुपये याचा रेव्हेन्यू जो आहे तर तो झालेला आहे. ठीक आहे. हाव आय स्टार्टेड माय वर्क, फ्रीलान्सिंगचे काही टिप्स मी तुम्हाला शेअर केले होते तर तो मी ओपन करते. तर त्याचा रेव्हेन्यू जो आहे तर तो आता हा लेटेस्टच व्हिडिओ आहे, 757 रुपये झालेला आहे एका व्हिडिओ थ्रू. ठीक आहे. तर अशा टाईपमध्ये हे जे व्हिडिओज आहेत तर त्याचे रेव्हेन्यूज जे आहेत तर ते जनरेट झालेले आहेत. अजून एक लास्टचा मी दाखवते तुम्हाला, भरपूर आहेत पण त्यातल्या तर सुरुवातीला जे काही दिसत आहेत तर ते मी तुमच्यासोबत शेअर केले. या व्हिडिओचा रेव्हेन्यू जो आहे तर तो 814 रुपये आहे. ठीक आहे. तर जर डेली प्रत्येक व्हिडिओला जर इतके इन्कम होत असेल तर ॲव्हरेजली मी सांगते तुम्हाला की तर तुम्ही कुठेही जॉब करायला गेला तर ॲटलिस्ट तुम्हाला 8 ते 9 तास तुम्हाला जॉब करावा लागतो, सोबत ट्रॅव्हलिंगचे एक्सपेन्सेस वगैरे लागतात. त्यापेक्षा जर तुम्हाला घरातून एखाद्या तासाभरामध्ये तुमचा कॉन्टेंट क्रिएशनचा पार्ट असतो आणि थोडा वेळ तुम्हाला त्याच्यामध्ये रिसर्च करण्यासाठी घालवावा लागतो. रिसर्च खूप महत्त्वाचा आहे कॉन्टेंट क्रिएट करताना, कारण तुमच्या सबस्क्रायबर्सना तुमच्या ऑडियन्सला क्वालिटी कॉन्टेंट गेला पाहिजे, मगच तुमचं चॅनल जे आहे तर ते ग्रो होणार आहे. त्यामुळे इकडे थोडासा तुम्ही वेळ जो आहे तर तो इन्व्हेस्ट करा तुमचा स्वतःचा आणि नक्कीच तुम्हाला इथे यूट्यूब थ्रू चांगला इन्कम जो आहे तर तो जनरेट होऊ शकतो. तर मी डिटेलमध्ये सांगितलं माझे जे काही अर्निंग्स होते ते यूट्यूबचे, त्यामुळे आय थिंक तुम्हाला मोटिवेट झालं असेल यूट्यूब चॅनल जे आहे तर ते क्रिएट करण्यासाठी. आणि आता इथे काही गोष्टींमध्ये फक्त मोटिवेशन जे आहे तर ते उपयोगाला नसते. मोटिवेशन देण्याचा प्रयत्न मी पुरेपूर माझ्या चॅनल थ्रू करत असते, बट चॅनल जे आहे तर ते तुम्हालाच चालू करायचं आहे, कॉन्टेंट जो आहे तर तो तुम्हालाच बनवायचा आहे. त्यामुळे नक्कीच त्याच्यावरती थोडेसे एफर्ट्स ॲड करा आणि नक्कीच तुमचा कॉन्टेंट जो आहे तर तो चांगला चालेल अशी मी अपेक्षा करते. तर तुम्ही तुमच्या चॅनलसाठी कोणता निश घेतलेला आहे, कोणता टॉपिक्स तुम्ही सिलेक्ट केलेले आहेत तर ते प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. त्याच्या अकॉर्डिंगली काही जे असतील तर ते मी तुम्हाला शेअर करते. सोबतच अजून एक अपडेट होती, आपला यूट्यूबचा मास्टर क्लास जो आहे तर तो 15 एप्रिलला चालू होणार आहे, ज्याच्यामध्ये इन डिटेल यूट्यूब चॅनल कसं क्रिएट करायचं, त्याचे सेटिंग्स कसे करायचे किंवा तुमचे व्हिडिओज कसे रेकॉर्ड करायचे, सोबतच व्हिडिओ एडिट कसे करायचे, अपलोड कसे करायचे, थंबनेल कसा बनवायचा, या भरपूर गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये शिकवलेल्या आहेत. रिसेंटली आपण ॲड केलेले आहे की AI व्हिडिओज कसे बनवायचे. इथे तुम्हाला फेसलेस व्हिडिओज बनवता येतात, तर AI थ्रू व्हिडिओ कसे बनवायचे, स्क्रिप्ट कशी घ्यायची, प्रॉम्प्ट कसे घ्यायचे, तर या भरपूर गोष्टी असतील तर त्या तुम्हाला शिकवल्या जाणार आहेत. AI टूल्सचा पार्ट आपण सेपरेट आपल्या कोर्समध्ये जो आहे तर तो ॲड केलेला आहे, जो की तुम्हाला खूप जास्त मदत करणार आहे क्वालिटी कॉन्टेंट जो आहे तर तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कॉन्टेंट जो आहे तर तो तुम्ही त्याच्यामधून बनवू शकता. ओके. तर हे अपडेट्स होते 15 एप्रिलला दुपारी 1 ते 2 आणि रात्री 8 ते 9 असे 2 लाईव्ह बॅचेस असणार आहेत. लाईव्ह बॅचेसचा उपयोग काय की तुमचे जे काही डाऊट्स असतील ना तर ते तुम्ही डायरेक्टली विचारू शकताय. काय प्रॉब्लेम येतोय, तर काही प्रॉब्लेम येत असेल तुम्हाला, फॉर एक्झाम्पल XYZ प्रॉब्लेम असेल तर तो डायरेक्ट तुम्ही विचारू शकताय. कधी कधी स्क्रीन शेअर थ्रू तुमचं स्क्रीन चेक करून आम्ही तुम्हाला जे काय तुम्हाला करावं लागतं तर ते आम्ही सजेस्ट करतो. त्याच्या अकॉर्डिंगली जी काय आपली टीम असेल तर ती तुम्हाला 100% याच्यामध्ये जी आहे तर ती गाईड करते. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग वाटला असेल, आवडला असेल, आणि जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच जर तुम्हाला यूट्यूब कोर्स करायचा असेल तर हा मी नंबर देते व्हॉट्सॲपचा, तर याच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही डिटेलमध्ये माहिती जी आहे तर ती विचारू शकताय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. तर जसं मी सांगितलं आहे की रोज एक कॉन्टेंट किंवा रोज एक व्हिडिओ येणार आहे, तर पुन्हा भेटूयात उद्याच एका नवीन कॉन्टेंटसोबत. त्यामुळे चॅनलसोबत कनेक्टेड राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.